यस चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपण पाठवा कमेंट्री बॉक्स मध्ये विनंती असेल. यस यावेळेस आपण पाहतोय भूषण आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं भूषणला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कॅप्टन कूल ओळखला जातो. टीम जाणता राजा शीड या संघाचा कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू आणि उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू एक स्टायलिश मॅन भूषण बनवटेला आपण पाहतोय. चेहऱ्यावरती सातत्याने स्माइल असते आणि खऱ्या अर्थाने आपण स्पर्धा देखील पाहिली त्यामध्ये देखील मुलाचं वाटतं होतं त्या स्पर्धेमध्ये. चलियस बघा 5 ओव्हरसाठी वेळेचं देखील मर्यादा आहे. प्रत्येक टीमला याची नोंद घ्यायची. 4 षटक आपण बघा 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे हे नोंद घ्या विनंती असेल. यस बघा जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर फक्त नो साठी असेल आणि रनआउट साठी असेल याची नोंद घ्यायची आणि प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असेल हे नोंद घ्या आणि बाकी अंपायर साठी अंपायरने घेऊ शकतात. यस एलबीडब्ल्यू विकेट असेल परंतु त्यासाठी रिव्ह्यू नसेल. यस चला मॅच लावणार सुरुवात. यस 5 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हर आपण पाहणार आहोत पॉवर प्ले. पहिला आणि दुसरं षटक आपण पॉवर प्लेचं पाहणार आहोत. P1 P2 चं षटक आणि बघा रिव्ह्यू प्रत्येक टीमला एकच देण्यात येईल. त्यामध्ये आपण रिव्ह्यू घ्यायचा असेल तर नो साठी यस 5 ओव्हर 5 बॉलर. बघा 1 मिनिट. यस निर्णय आयोजन कमिटी आपण घ्यायचा आहे काय निर्णय असेल ते. यस 5 बॉलर 5 ओव्हर 5 फ्रेश बॉलर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यस मॅच ऑन. विष्णू शिंदे सर तिथे मात्र उपस्थित आहेत ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आणि मॅच लावण्याला सुरुवात. आजच्या दिवसाची पहिली मॅच या स्पर्धेतील पहिली मॅच पहिली लढत बिग फॉट बॅटल देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. हो यावेळेस पहिलाच बॉल संधी आहे परंतु नोमा स्टँडिंगला चेंडू आदळलाय. भूषणला आपण पाहतो यावेळी स्टायलिश क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे मान फ्रॉम शेड भूषण बनवडे. पहिल्याच बॉल वरती यावेळी वैयक्तिक खातं खोलत असताना टीमचा देखील आणि आपण पाहतोय 1 धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. भूषण आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती समाधानला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 P1 चा षटक आहे. षटक क्रमांक पहिला. बॉल होते या पुनश्च एकदा शांत संयमीचं वातावरण जरूर पाहायला मिळतोय. आजची पहिली मॅच आहे सर्वांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शीड प्रीमियर लीगचा पहिला आलेला क्रॅकिंग चौकार रोशनच्या बॅट मधून 4 धावा. बघा यस बाकीचे टीम्स आहेत जे उर्वरित 3 टीम्स आहेत त्यामध्ये प्रत्येक संघातील 2 ते 3 खेळाडू आपण मैदानात चौफेर बाजूला ठेवा विनंती असेल जेणेकरून बॉल आणण्यासाठी मदत होईल. आपली स्पर्धा आहे हे देखील नोंद घ्या.
कारण की जेणेकरून आपला देखील वेळ वाया जाणार नाहीये. चला मॅचला पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र बॉल आला. बॉल सुपूर्द करायचा आहे बॉलरकडे लगेचच वेळ घेऊ नका. बघा वेळेची देखील मर्यादा आहे. हे देखील दोन्ही टीमला याची नोंद घ्यायची आहे. वेळेसाठी देखील टायमर आहे कारण की आज आपल्याला 6 मॅच कव्हर करायचे. प्रत्येक मॅच आपल्याला 5-5 ओव्हरची बाला जरूर मिळणार आहे. ओव्हर नंबर 1 यावेळेस प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळते. 5 धावा फलकावरती कुठेतरी धावा आपल्याला कमी पाहायला मिळत होते परंतु इथे मात्र या चौकाराने मित्रमंडळी संजूने देण्याचं काम केले स्कोर काढला आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 5. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं एक धाव आली तदनंतर आता चौकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओहो यावेळेस देखील त्याच दिशेने फटका सजवलाय. आता मात्र बॅक टू बॅक आलेला हा 1 बाउन्स सीमा पार चौकार 4. यावेळेस समाधानाचा विचार केला ना तर पूर्णपणे तुटून पडत असताना बॅटर रोशनला आपण पाहतोय. येस 4 धावा आहेत. येस चला विनंती असेल हे चला टीम मीटिंग करू नका कारण की बघा वेळेचा देखील टायमर चालू आहे. बघा टीम अर्विका 11 आपण याची नोंद घ्या. टायमर चालू आहे. बघा प्रत्येक मॅचला टायमर आहे. यस कारण की वेळ देखील फार कमी आहे. 5-5 ओव्हरची जर मॅच आपल्याला खेळायची असेल तर वेळ देखील देणं फार गरजेचं आहे मित्रांनो. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती समाधानचा आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 9 धावा धावफलकावरती आहे. आमचे साथी समालोचक आपण पाहतोय खरं अर्थानं साथी गुणलेखक आमच्या समोर जॉईन आहेत मयूर जेणेकरून 4 दिवस ज्यांनी आमच्या समोर धुरा सांभाळली पूर्ण जाणता राजा चषकची. आज देखील तेच स्कोरर आपण पाहतोय आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. यस लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 10-10 ऑन बोर्ड दुहेरी अंकामध्ये धावफलक आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय महेंद्रजी कडव आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हेच कोणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रेक्षकांमध्ये इनगाव संघाचे किंवा आपण पाहतोय इनगाव गावचे किंवा शिळगावचे कोण असतील उपस्थित ग्रामस्थ मंडळी आपण याच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कारण की आपण पाहतो ही आपली स्पर्धा आहे. दैदित्यमान सोहळा आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. तुमची आणि आमची हक्काची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग षटकार आला भूषणच्या बॅटमधून. मिस्टर कॅप्टन आपण पाहतोय कॅप्टन कूल भूषण बारोटे यावेळेस स्ट्राइक वरती आहे. पुन्हा एकदा बॉल होती यार हाफ टॅकर बॉल ऑन टोस फटका सजवला. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन फटका लाजवाब आहे आणि त्याचा चटका लागत असताना टीम अर्विका 11 ला आलेला हा बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार 4. वॉटर ग्लास पूर्णपणे विस्फोटक बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो यावेळेस टीम जय वल्लार आणि धावा टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती 20 ऑन बोर्ड. 20 धावा तब्बल धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आता मात्र जर विचार केला ना तर अशा प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ना तर धावांचा टोटल 5 षटकानंतर मित्र म्हणेन यावेळेस 100च्या पार होईल की काय. कारण की आपण पाहतो एव्हरेज इथे मात्र 20.00च्या सरासरीने आपल्या धावा जरूर पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाली. षटक क्रमांक दुसरा यावेळेस घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती रोशनला आपण पाहतोय. रोशन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. P2चं षटक आहे पॉवर प्ले दुसरं आपण पाहतोय. पहिले षटक आपण पाहिलं P1चं षटक होतं पूर्णपणे इस्तेमाल करत असताना बॅटरला आपण पाहिलं विस्फोटक बॅटिंग सुरुवात केली टीमसाठी आणि 20 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळालेत. आता मात्र षटक क्रमांक दुसरं यावेळेस घेऊन आला रोशन जाधवला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय अर्विका 11 हा संघ खेळतोय अर्थातच सन्मान्य निलेशजी कडव साहेब संतोषजी कडव साहेब यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम जय मल्हार खेळत असताना इन ॲक्शन मध्ये अर्थातच
सन्मान्य रवी कडव साहेब, त्याच दरम्यान रोशनजी कडव साहेब यांचा संघ. यस बॉल या पहिला बॉल आपण पाहतोय यावेळेस रोशन जाधव. रोशन वर्सेस रोशन ही मॅच, हा बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. स्ट्राइक एंडला रोशन आहे. ओहो, यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. आणि यस लाईन देखील खराब पंच सांगत असताना यस व्हाईट +1 टोटल 2 धावा इथे ऍड होतील. धावफलक जो पोहोचेल 22 या धावसंख्येवरती 22 ऑन बोर्ड. येस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मॅचची सुरुवात झाली, स्पर्धेची सुरुवात झाली आणि स्पर्धेची सुरुवात होतात यावेळेस आपण पाहतोय भूषण आणि रोशन मारुती सिरीजच्या रेसमध्ये प्रथमतः जरूर पाहायला मिळतात. ओहो, यावेळेस संधी आहे. नोबा स्टँडिंगला चेंडू अदळलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. भूषणचा जर विचार केला तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्टायलिश क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे कॅप्टन कूल. आणि भूषणचा जर विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय थोड्या धावांसाठी मात्र मारुती सिरीज त्याच्या हातातून मात्र गमावली आहे. संघ देखील फार मोठा जाणता क्रिकेट संघ शीळ आपण पाहतोय त्यामधील हा खेळाडू आहे. यस बॉल तयार. हो, यावेळेस फटका लाजवाब आहे. इथे मात्र रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा डीजे साहिल आपण पाहतोय. ओहो, यावेळेस विकेट संबंध पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय आणि धावांचा जर विचार केला तर वतीयत 31 ऑन बोर्ड. हितेश बनोटेला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती याला सुरुवात केली चौकारने. खऱ्या अर्थानं एअरपोर्टचे मालक म्हणजे यांची ओळख आहे. खऱ्या अर्थानं सूरज बनोटे आम्हाला सांगतात ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं विमान त्यांचा लँड झाला होता, त्यानंतर ते आले काही बिझनेस संबंधित मीटिंग मध्ये होते उपस्थित, परंतु या स्पर्धेसाठी आज खऱ्या अर्थानं वेळ काढून आलेत. यस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हिरामन कडवला आपण पाहतो यावेळेस कॅप्टन अर्विका 11 चे.
आणि खऱ्या अर्थानं संघ मालक संतोषजी कडव साहेब. ओहो यावेळेस फटका लाजवाब स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे आणि अडवतील तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. चांगला तोडजोड पाहायला मिळाला, चांगली फेकी आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 34-34 ऑन बोर्ड. आज खऱ्या अर्थानं एंटरटेनमेंट जरूर पाहायला मिळेल कारण की आपल्या गावातील स्पर्धा आहे, आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी स्पर्धा जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आखारी समाप्त झालाय आणि 34 धावा धावफलकावरती. यस डीजे. और 34 धावा धावफलकावरती. 1 मिनिट पंच मॅच थांबवायचे. पंकज कडव आपल्याला विनंती असेल आपण यायचं 1 मिनिट विनंती असेल लगेचच या किंवा फोन असेल तर आपण फोन करू शकतात तिथून. ISPL मध्ये थोडा नेम चेंज होतात. 4 बॉलर टाकू शकता या 2 बॉलर 1 बॉलर 2 ओव्हर टाकू शकतो. बघा 5 टीमचे कॅप्टन समोर आहे, बाकीच्याने साईडला वा. विनंती असेल फक्त 5 टीमचे कॅप्टन 5 टीमचे कॅप्टनने फक्त यायचे, बाकीच्याने प्लीज साईडला वा. खेळाडूंनी कोणी बोलू नका. फ्रेश बॉलर हे नियम कंटिन्यू राहील याची नोंद घ्यायची. बघा स्पीडअप करा, आपल्या मजेसाठी खेळ आहे, एंटरटेनमेंट साठी खेळ आहे आणि सर्वांना खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते. याच दरम्यान आपण पाहतोय एनजे सदस्याचे सन्मान्य निलेशजी कडव साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्याच दरम्यान जगदीशजी कडव साहेब यांचं इथे आगमन झालंय. यास आपण पाहतोय एनजे सदस्य टीमचे ओनर आपण पाहतोय सन्मान्य निलेशजी कडव साहेब. त्याच दरम्यान जगदीशजी कडव साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या मुख्य व्यासपीठावरती वेलकम. येस चला स्पीडअप करा. ओव्हर नंबर 3 यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. पहिला बॉल ओहो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आहे. एसटी रक्षकाचा बॉल विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला जरूर मिळतोय. बऱ्याच वेळानंतर यावेळेस डॉट बॉल आम्हाला नक्कीच स्कोर सांगत असताना मयूर आमच्या समेत गुणलेखक आहेत ते सांगतात की यावेळेस तब्बल 12 बॉल नंतर हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येस पुन्हा एकदा बॉल होती यार. ओहो यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट प्रॉपर्ली आला नाहीये. यस आणि इथे मात्र धोक्याची घंटा 2 धावा कंप्लीट.
येस, या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 36-36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पण पाहतोय खऱ्या अर्थाने ISPL 2025 चे थरार आहे. रोमांचक स्पर्धा पाहायला मिळते आणि पहिली मॅच या स्पर्धेची आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झालाय. राईट मोर द विकेट. हो, यावेळेस ऑन टॉस फटका खेळलाय. ऑन साइडला मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 37-37 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं थोड्याशा धावा इथे मात्र कमी आतापर्यंत खर्च केल्यात आणि घेतले, परंतु मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहिलं तर भूषण आहे. भूषण बनवटे यावेळेस बॅटिंग करत असताना हार्ड हिटर बॅटर, स्टायलिश क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. हाफ टॅकर बॉल आहे, पुल केलाय. इथे मात्र बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दणदणीत भूषणच्या बॅट मधून क्रॅकिंग सिक्सर. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच स्टँडिंगला चेंडू आदळतोय आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 45-45 ऑन बोर्ड. पूर्णपणे दमखम दाखवत असताना या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना भूषण बनवटेला आपण पाहतो यावेळेस बॅटिंग करत असताना. चांगली सुरुवात. एकदा बॉल तयार. राईट मोर द विकेट. हो, यॉर्कलेनचा बॉल आहे. आता मात्र थांबून ठेवलं यावेळेस भूषणला आणि आता मात्र ओव्हरची समाप्ती होत असताना जरूर पाहायला मिळते. यस, ओव्हर कंप्लीट आहे पंच सांगत असताना सुरुवात केली होती यावेळेस डॉट बॉलने आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉलने संपादित केला. यस, ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटी आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि मीत हे दोघं जात आहेत. येस, बघा कुठल्या खेळाडूचे टी शर्ट बाकी आहेत तर आपण यायचं ते कलेक्ट करायचंय. विनंती असेल बघा कोणाकोणाला टी शर्ट घ्यायचे बाकी आहेत त्यांनी आपण या. धावफलक जाऊन पोहोचलाय 45-45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिलं रोशनच्या विकेट नंतर रोशनचा बॅटिंगचा स्कोर पाहिला ना तर 3 बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केले, तिन्ही पण चौकार आले. त्यानंतर 4थ्या बॉलवरती विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि तो फलंदाज बाद झाला, परंतु त्याची जागा घेण्यासाठी हितेश आला आणि चांगली सुरुवात ज्या प्रकारे रोशन केली त्याची आता मात्र भूषणची साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक यावेळेस हितेशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. संतोषला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर नंबर 4 टीमचे ओनर यावेळेस आपण पाहतोय संघ मालक संतोषजी कडव बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि खऱ्या अर्थाने यावेळेस क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे, सातत्याने स्पर्धेसाठी पाठबळ आहे आणि आता मात्र स्वतःच्या टीमची स्वतःच्या संघाची मात्र जिम्मेदारी आता स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज आहेत संतोषजी कडव. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतोय, पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात. यस, एक धाव जरूर कंप्लीट झाली, चिक्की सिंगल. यस, वाईड +1 22 स्वरूपात एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचलाय 47 या धावसंख्येवरती. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॉल तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड विकेट.
हो यावेळेस यॉकलेनचा बॉल होता ऑन साइड ड्राइव्ह केला मिड विकेट मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येतो पहिला धाव कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी करत असताना यावेळेस जर हे पिक केलं असं कलेक्ट केला असता बॉल आणि जर स्टंपला एस्टन नाही ते मात्र लागलं असतं ना तर विकेटचा धोका जरूर पाहायला मिळाली असती परंतु दोन धावा जरूर कंप्लीट झालेत गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 49 या धावसंख्येवरती 49 ऑन बोर्ड नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार भूषण ऑन स्ट्राइक ओहो यावेळेस उभं त्या कव्हर फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे मात्र चुकी घडली आहे आणि बघता बघता या दोन धावा त्या चुकीचं रूपांतर जरूर पाहायला मिळालंय आणि या दोन धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलंय 51 या आकड्यावरती 51 ऑन बोर्ड आता कुणाची कॅच सोडली तर भूषणची कॅच कितीपर्यंत मागात पडेल ती येणारी वेळ सांगून जाईल कारण की एका बाजूने तलवार लढवत असताना आपल्या संघासाठी जरूर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॉल तयार लेफ्ट आर्म राउंड विकेट हाफ टॅकर बॉल आहे पुल केलाय व्हॉट अ पुल पॉवरफुल आलेला हा ब्रँडेड सिक्सर भूषणचा विचार केला वैयक्तिक पारी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 11 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 32 धावा त्याच्या बॅट मधून आलेत 32 त्याच्या वैयक्तिक खेळी आपण पाहतोय त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय पूर्णपणे एका बाजूने आपल्या प्रजेसाठी राजागिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय एक धाव जरूर कंप्लीट झाले एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 58 या आकड्यावरती 58 ऑन बोर्ड 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत टू टू गो षटक क्रमांक 4 अर्घ्य असतंय संतोष कडाव स्वतः यावेळेस टीमचे ओनर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत हो यावेळेस पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात हो तो कॅची घंटा वाजले होते परंतु यस टोटल किती धावा आहेत यस 22च्या स्वरूपात एक धाव पंच सांगत असताना ऑफिशियल पंच आपण पाहतोय विष्णुजी शिंदे सर आहेत आणि लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीप सर तिथे उपस्थित आहेत स्वप्नीलजी कडव सर उपस्थित पंचांच्या भूमिकेत यस पुढचा बॉल ओहो काय गोलंदाजी तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे सुरुवात थोडीशी खराब मी तर म्हणेन झाली होती परंतु इथे मात्र शेवटचे 2 बॉल फार चांगले पाहायला मिळालेत यस 4 ओव्हरच्या समाप्तीला धावफलक जम पोहोचले तब्बल 59 या धावसंख्येवरती 59 ऑन बोर्ड शेवटचा आणि अंतिम षटक मात्र कोण घेऊन येईल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील यस बघा स्वप्नील सर आपल्याला विनंती असेल यस अर्विका 11 टीमचं संदीप आपल्याला विनंती असेल आपण फोन प्लीज बाहेर कलेक्ट करून ठेवा विनंती असेल एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत 59 ऑन बोर्ड यावेळेस बॅटिंग करत असताना हितेशला आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आणि शेवटचं अंतिम षटक घेऊन आला निर्णायक षटक बॉलर महेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज शेवटचा आणि अंतिम षटक आहे बॉल तयार पहिला बॉल
राईट मोर द विकेट. पहिला बॉल यावेळेस फुल टॉसचा बॉल होता, परंतु इथे मात्र पुल करायचा होता. बॅटची थोडीशी एज यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाली. मिस टॉमिंग स्ट्रोक होता, मागे गेलेला बॉल. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट एका धावेच्या मदतीनं. धावफलक पोहोचले 60 या धावसंख्येवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली धावसंख्या 60 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 60 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतात. काय सुरुवात आहे यावेळेस आजच्या दिवसाची, चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल भूषण ऑन स्ट्राइक, यावेळी लॉफ्ट केलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, जज करतात, परंतु क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा रेखा पार, चौकार, षटकार. या 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला हा खणखणीत षटकार. स्वीट साउंड ऑफ बैट, बॉल को भेज दिया तारामंडल में, मिलती हुई 6 रन, सिक्सर. यावेळेस आपण पाहतोय भूषण आतापर्यंत 15 बॉल फेस केलेत, 45 धावा नाबाद केली मैदानाच्या आतमध्ये. फक्त 5 धावा दूर हाफ सेंचुरी पासून पाहायला मिळतोय. अर्धशतक आपल्या टीम साठी, आपल्या संघासाठी पूर्ण करेल का? ओहो, यावेळेस लॉफ्ट केले. ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात. एस अडवलंय भूषण. तिथे प्रेक्षक देखील आहेत, खेळाडू देखील आहेत, कोणी वाद घालू नका. खऱ्या अर्थाने टेक्निकल टीम देखील आमची उपस्थित आहेत. एस 2 धावा मिळतील, 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 74 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहे आणि 3 धावा दूर आपल्या हाफ सेंचुरी पासून. भूषण बनोटे क्रॅकिंग बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग करतात. बॉल तयार. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचले 76 या आकड्यावरती. 76. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि हाफ सेंचुरी देखील कंप्लीट होण्यासाठी 1 धावेची गरज आहे. धावफलक पोहोचले तब्बल 76, 76 आणि वैयक्तिक 49 वरती खेळत असताना भूषण बनवटे आता मात्र हे नाव नाही तर फक्त आणि फक्त ब्रँड झालेला आहे. ओ, यावेळेस फटका लाख जवाब आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आपले हाफ सेंचुरी पूर्ण करत असताना यास भूषण बॅट दाखवायची आहे. यावेळेस जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये या खेळाडूसाठी. आता मात्र सितारा बनत चाललाय भूषण बनोटे, आता मात्र ब्रँड झालाय. इथे मात्र पूर्णपणे नाबाद खेळी केली आहे भूषणने. तब्बल 18 बॉल मध्ये 55 धावांची पारी स्वीकारली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर 6 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाले आहेत. व्हॉट अ इनिंग. पूर्णपणे विस्फोटक बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये भूषणला पाहिलं. धावा तब्बल जाऊन पोहोचल्या तब्बल 82 आणि 83 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 30 बॉल आणि 83 धावेची गरज. येस, आपण पाहतोय डीके सरांचं देखील आगमन झालंय. दत्ताजी कडव आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खुश खबर, खुश खबर, खुश खबर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी खऱ्या अर्थाने सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय जगदीशजी जगदीशजी देसाई साहेब पालेगावचे, त्याच दरम्यान सन्माननीय विलासजी वारिंगे साहेब, त्याच दरम्यान सन्माननीय नितीनजी सांजे साहेब वरई यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आहे. बरेचशी शुभेच्छा त्यांच्या वतीने देखील स्पर्धेला आलेली आहे.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब यांचे मित्र परिवार, सन्मान्य जगदीशजी देसाई साहेब, त्याच दरम्यान विलासजी वारंगे साहेब, त्याच दरम्यान नितीनजी झांजे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला सायकल मात्र देण्यात आली आहे. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल ना त्याला मात्र इथे मात्र सायकल हे मात्र पुरस्कृत करण्यात येईल. येस शंकर, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस पर्व पहिलं जेव्हा ISPL झालं होतं इनगाव स्टेट प्रीमियर लीग, त्यामध्ये खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजचा मालिकावीरचा किताब त्याने पटकावला होता. आणि खऱ्या अर्थाने मोठं नाव आहे शंकर. इनगाव गावाला सातत्याने ज्यांनी पुरस्कृत केलं टीमला, आणि सातत्याने इनगाव या संघाला मात्र ओळखलं जातं शंकर या नावाने. येस चला, नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल. चला येस, नेक्स्ट मॅच मी विनंती करेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं. एका बाजूला NJ सदस्य आणि त्यासमोर फाईट करत असताना सरपंच 11. चला येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. एका बाजूला NJ सदस्य आपण पाहतोय. बघा सरपंच 11 संपूर्ण टीमला विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या मागे विनंती असेल, आपल्या संघ मालकाने आपल्याला बोलवलं आहे, टीम मीटिंग असेल तर विनंती असेल सरपंच 11 आपण संपूर्ण टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण भेटायचंय, उपस्थित व्हा लगेच. यस चला, मॅच होणार आहे सुरुवात, दुसरं सत्र चालू होणार आहे. यस नेक्स्ट मॅच NJ सदस्य आणि चला सरपंच 11 आपण या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये मान्यवरच्या शुभाचे टॉस केला जाईल. एका बाजूला पाहतोय आपण NJ सदस्य अर्थातच निलेजी कडव साहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला NJ सदस्य आपण पाहतोय निलेजी कडव आणि याच दरम्यान जगदीशजी कडव साहेब यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम सरपंच 11 सन्माननीय दिनेशजी बनोटे साहेब, अजितजी मस्तर साहेब यांचा संघ आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. बॉलिंग ट्रॅक वरती किरणला आपण पाहतोय, षटक क्रमांक पहिलं, ओव्हर नंबर 1. ओहो, यावेळेस पहिल्या बॉल वरती लॉफ्ट केल्या क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे यावेळेस हाताला टाळी मारून बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पहिलाच बॉल वरती षटकार. आणि नुकतंच आपण पाहतोय सन्मान्य खेळाताना काल देखील आपण पाहिलं दानशूर व्यक्तिमत्व अनिलजी बनोटे साहेब यांच्या वतीनं भूषण बनोटे याला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. विस्फोटक बॅटिंग त्याने केली, हाफ सेंचुरी कंप्लीट केली आणि त्याला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य अनिलजी बनोटे साहेब यांच्या वतीने आलेला आहे. तर मॅच चालल्यावर आपण नक्कीच कलेक्ट करायचंय. येस पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला, पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर चौकार, एक विस्फोटक बॅटिंग. ज्या प्रकारे बॅटिंग केली भूषणने त्याचं प्रत्युत्तर देत असताना आता मात्र रोशनला आपण पाहतोय, रोशन जाधव इनगावचा खेळाडू आणि खरं अर्थाने तो देखील विस्फोटक बॅटिंगला ओळखला जातो. तर यावेळेस आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 10 धावा धाफलकावरती, दुहेरी अंकांमध्ये धाफलक 10 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला, ओव्हर नंबर 1 किरण. ओहो, यावेळेस देखील यॉर्कलेनचा बॉल आहे, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कलेनचा बॉल जरूर पाहायला मिळतोय
आता मात्र 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यस प्रशांत, आपलं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत आहे. आमचे लाडके पंच लाल्या या नावाने ओळखला सातत्याने. यस लाल्या सर, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इन ऍक्शन मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतील आज. यस बोलत यार, ओहो यावेळेस दंडी गुल गुल गुल. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट. बा सर टॉस साठी आपण यायचे त्वरित विनंती असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यस मामा, आपल्याला विनंती असेल टॉस दोन्ही टीमचा करून घ्यायचा आहे. एका बाजूला एनजे सदस्य त्यासमोर सरपंच 11 आणि संघ मालक यास दोन्ही विनंती असेल मान्यवरांना. निलेशजी कडव साहेब, त्याच दरम्यान जगदीशजी कडव साहेब आपण या. त्याच दरम्यान सरपंच 11 चे आपण पाहतोय ओनर इथे उपस्थित आहेत दिनेशजी बनोटे साहेब. याला विनंती असेल यांचे सदस्य आपण या. टीम ओनर निलेशजी कडव साहेब, जगदीशजी कडव साहेब इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यश ओव्हर नंबर 1 इथे मात्र कंप्लीट झाली आहे. दाखवलं तर पोहोचलाय 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज. असा एनजे सदस्य आपण पाहतोय त्याचे टीम ओनर निलेशजी कडव साहेब, जगदीशजी कडव साहेब उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय दत्ता मामा यावेळेस टॉस उडवताना जरूर पाहायला मिळतात. टॉस बॉक्स मध्ये यांच्या शुभाचे टॉस केले जाते. दत्ता मामा बनोटे एका बाजूला आपण पाहतोय दिनेशजी बनोटे साहेब देखील आहेत. सरपंच 11 चे टीम ओनर. नाणेफेकी जिंकले सरपंच 11 या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तसे यावेळेस आमंत्रित केले, इन्व्हाइट केले टीम एनजे सदस्याला बॅटिंग साठी. यस दुसरं सत्र चालू होतं. यावेळेस आपण पाहिलं तर भूषण बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती लॉफ्ट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा ब्रांडेड सिक्सर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती आलाय. अनिकेतला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण पुन्हा एकदा. ओहो तीसरार गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग या बॉल वरती. जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय. आज मात्र या मैदानामध्ये भूषण नावाचं वादळ जरूर पाहायला मिळतोय.
स्टायलिश मॅन आपण पाहतोय भूषण बनवटे, उत्कृष्ट दर्जेचा खेळाडू आहे. बॅटिंग विस्फोटक बॅटिंग पाहायला जरूर मिळाली पूर्णपणे आज. मात्र मी तर म्हणेन त्याच्या बाजूनी वेळ मात्र झुकलेली आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ व्हेरिएशन पाहायला मिळतोय. पहिला बॉल आपण पाहिला, खाली राहिलेला बॉल पाहिला, आता मात्र हाफ टाक बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल आडवा बॅटने पुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलची सांगता जरूर झाली आहे. पहिल्या बॉल वरती षटकाराला सुरुवात केली, त्यानंतर विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी स्लोवर, परंतु लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. पंच सांगत असताना यासाठी वाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकावर पोहोचलाय 21. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 21 ऑन बोर्ड. बॉल तयार. ओहो, यावेळी तिखा जवाब पूर्णपणे यावेळेस थांबून ठेवलं बॅटरला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पूर्णपणे पायामध्ये. आता मी तर म्हणे बेड्या टोकण्याचं काम इथे मात्र केलंय भूषण बनवटेने. व्हॉट अ स्पेल. पूर्णपणे एका बाजूने आपल्या संघासाठी तलवार लावली आहे मी तर म्हणेन आज. आता मात्र दंडी गोल त्रिफळाचकित. यू मिस आय डेफिनेटली. इथे मात्र परत एकदा दुसरी विकेट एका षटकामध्ये. भूषण ऑन फायर. फलंदाज बाद. न्यू बॅट मैदानाच्या आतमध्ये संतोषजी कडव साहेब आहेत, टीमचे ओनर आहे पूर्णपणे. आता मात्र जिम्मेदारी स्वतःच्या टीमची स्वतःच्या खांद्यावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ओव्हर नंबर 3. बॉलर सागरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 3 सागर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल. ओहो, यावेळी अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला, पहिल्या बॉलवरती षटकाराने सुरुवात केली होती बॅटरने, परंतु आता मात्र वर्चस्व गाजवत असताना सागर सांगत असताना यावेळेस डॉट बॉल मी काढू शकतो. त्याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय अलॉंग विथ द कार्पेट आहे. भूषण तिथे वेगाने आलेत आणि एक धाव जरूर कंप्लीट आहे. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचलाय 22. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. यावेळी संतोष कडव बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती स्वतः टीम ओनर संघ मालक आहेत. ऑन साइडला ड्राइव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग. चांगला एक्झिबिशन पाहायला मिळतोय. बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार 6. आता मात्र संतोषजी कडवला आपण पाहतोय. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावांचा जर विचार केला तर धावफलकावर पोहोचलाय 28. 28 ऑन बोर्ड. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात.
ऑफ ट्रॅकर बॉल. ओहो, यावेळी धक्का लागत असताना वाघाची शिकार. इथे मात्र महत्वाची विकेट संपादित केली आहे. मोठा माणसा गाला लागत असताना वन मोर विकेट डाऊन. संतोष कडवला मात्र परतावं लागेल. फलंदाज टीमचे ओनर आपण पाहतोय संतोष कडव. आमच्या समोर धुरा सांभाळली. अर्थात सुनीलजी खुराडे, आपण कुठे असाल तर आपण विनंती असेल आपण याचे मुख्य व्यासपीठावरती आपण जर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर आपण त्वरित यायचं मुख्य व्यासपीठावरती. येस बोलत यार पुनश्च एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु इथे मात्र डॉट बॉल. केतनला आपण पाहतो इनॅट नंबर 6 वरती आलेत न्यू बॅटर. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा बोलत यार 83 धावांचं टार्गेट आहे. ओहो, यावेळेस पंच सांगत असताना बहराज वरती यावेळेस टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. धावफलक पोहोचलाय 29. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आणि शेवटचा बॉल. ओहो, यावेळी कोलवे टप्पाचा बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचले 29. 29 ऑन बोर्ड. आता मात्र विचार केला येणारे 12 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता आहे. 54 फ्रॉम 12 बॉल. येस डीजे. तब्बल 83 धावांचा पाठलाग करत असताना टीमला आपण पाहतो एका बाजूला आर्विका 11 आणि त्यासमोर फाईट करत असताना आपण पाहतो इथे मात्र टीम जय मल्हार ही मॅच जरूर पाहायला मिळते. नक्कीच नाणे ड्रिंक्स ब्रेकला आपण पाहू शकता त्यावेळी सूरज आले होते पाणी घेऊन. खऱ्या अर्थानं हो यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. 1-1 2-2 धावांनी काही घडणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल तर आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. चौकार आणि षटकारांची डील इथे मात्र करावी लागेल टीम आर्विका 11 या संघाला. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य संतोषजी बनवटे साहेब इथे आगमन झालं त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेच्यामधून आपलं स्वागत आहे. डॉट बॉलची सांगता मात्र झाली आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती सोमा आला आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य स्वामीजी बनवटे यांचं इथे आगमन झालं त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. याच आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय दीपराजी कडव डीके
शीळचा डीके आपण पाहतोय इथे मात्र त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि इनगावचा डीके आमच्या समवेत आहेत, ते उपस्थित आहेत. नक्कीच सिंडिकेटचे अध्यक्ष दीपराज केडव यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. हो हो, यावेळेस त्यांचं स्वागत केलं या षटकाराने. आलेला हा ब्रँडेड सिक्सर. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि दाफला जाऊन पोहोचलाय. येस, पंचांना विनंती असेल मॅच झाल्यानंतर बॉल कलेक्ट करा. येस, विनंती आहे. येस, बॉल होती या नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस आफ्टर बॉल होता, इथे मात्र पूल केला, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल घेऊन गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील पूर्णपणे 6 धावा. आलेला हा सिक्सर. केदारला आपण पाहतोय, केदारला आपण पाहतोय तिथे. आणि केदार फार मेहनत स्पर्धेसाठी त्याचे देखील आहे. आणि जर कॅच घेतली असती तर शंकरच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि त्याचे बंधू अमोलच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. येणारे 6 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस युवराज सिंगलाच उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक अखेरचं 5वं षटक घेऊन आलाय न्यू बॉलर बोर्ड नंबर 5. रोशन कडवला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. शेवटचा आणि अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता आहे. 40 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. 40 रनों की जरूरत है. 6 षटकार आले तरी हा सामना मात्र आर्विका 11 जिंकणार नाहीये. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, हवेमध्ये फटकाय. इथे मात्र स्वीट साउंड ऑफ द बॅट. आलेला हा ब्रँडेड सिक्सर. सुरुवात चांगली जरूर पाहायला मिळते. प्रयत्न करतात, एफर्ट्स टाकतात, परंतु काहीसा चमत्कार या मॅचला नक्कीच बदलेल. ओहो, यावेळेस आपण पाहतो हाफ टाकर बॉल होता, पुन्हा एकदा थोडस लेट खेळलेत आणि इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव. समीकरणाचा विचार केला तर आता मात्र येणारे 4 बॉल आणि गरज असेल 33 धावांची. मॅच पूर्णपणे एका बाजूला झुकलेली आहे. काय बॅटिंग केली होती भूषणने, पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला मात्र बिगेस्ट फायटिंग टोटल वरती नेऊन ठेवलं. यस पंच सांगत असताना वाईट बॉल. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहावं लागेल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली. समीकरण मध्ये चेंज. येणारे 3 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 32 धावांची आवश्यकता. एक वाईट आला, नंतर आपण पाहिलं की 32 धावा तिथे मात्र उर्वरित राहिल्यात. येणारे 3 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुल करायचा होता परंतु टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळाला.
प्रॉपर बाट वर आला नाही आणि यावेळेस आपण पाहतोय समीकरण पूर्णपणे बदललंय. आता मात्र एका बाजूला मॅच पूर्णपणे झुकली आहे. टीम जय मल्हार या संघाच्या वतीनं पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ जरूर पाहायला मिळतोय. जय मल्हार संघ आपण पाहतोय सन्माननीय रवीजी कडव साहेबांचा संघ, रोशनजी कडव साहेबांचा संघ. आणि आता मात्र आपण पाहतोय इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट. ओहो यावेळेस पूल केले पॉवरफुल आहे, परंतु इथे मात्र सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय टीम जय मल्हार या संघाने. सन्माननीय रवीजी कडव साहेबांचा संघ आणि रोशनजी कडव साहेबांचा संघ मात्र विजयी झालाय आणि या स्पर्धेतील ISPL 2025 मधली पहिली विनिंग मॅच विनिंग टीम ठरली टीम जय मल्हार. आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो आपण पाहतोय भूषण बनवडे. व्हॉट अ इनिंग. या मॅचचा मान ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 55 धावा कुठल्या, नाबाद खेळी केली आणि 2 विकेट देखील संपादित केलाय, तो ठरला या मॅचचा मान ऑफ द मॅच. भूषण बनवडे ठरला या मॅचचा मान ऑफ द मॅच. याच दरम्यान आपण जगदीशजी कडव साहेब आपण यांच्या शुभाचे मान ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. यस भूषण आपण यायचे खरं आता शैलेश खेळाडू